आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. राजापूर पासपोर्ट सेवा केंद्र आता हजारो नागरिकांसाठी दिलासादायक ठरतं. सन 2018 मध्ये सुरू झालेल्या या केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत तब्बल 53,225 नागरिकांनी पासपोर्ट सेवेचा लाभ घेतला. विशेष म्हणजे केवळ 2025-26 या आर्थिक वर्षात 9,970 पासपोर्ट जारी करण्यात आले. नाशिकमध्ये वन्यजीव संवर्धन क्षेत्र येवला अंतर्गत येणाऱ्या विसापूर कातरवाडीत प्राणीमित्राकडनं स्वखर्चानं वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. टँकरद्वारे पाणी सोडून वन्यजीवासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने त्यांच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यात आमदार सुहास बाबर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ट्री आर्मी या उपक्रमाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी अभिनेता जॅकी श्रॉफ यांना मराठीतून झाडं लावा असा संदेश नागरिकांना दिला. मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या सहकार कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मावळ तालुक्यामध्ये पावसाची चाहूल लागतात शेतकऱ्यांची भात पेरणीची तयारी सुरू झाली. खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली असून शेतकरी शेतजमिनीच्या मशागतीसह विविध पूर्वतयारीच्या कामात व्यस्त झाले. मावळ तालुक्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. लोणावळ्यामध्ये पाऊस नसल्यानं रस्ते ओस पडलेले आहेत. रत्नागिरीत जोरदार पाऊस पडूनही 61 गावातील 145 वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 44,000 ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. गावात केवळ 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मावळ तालुक्यामध्ये देहू कॅन्टोन्मेंट बोर्डाने केलेली मिळकत करवाढ रद्द करण्याची मागणी केली. मोठ्या वाढीविरोधात देहू रोडकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. नाशिकच्या मालेगावात पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे. कारवाईत 24 मोटारसायकलींसह 4 संशयितांना पोलिसांनी अटक करत 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मावळमध्ये MIDC पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक कारवाई केली. कारवाईत कंजारभाट वस्तीत हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरलं जाणारं 300 लिटर कच्चं रसायन आणि 30 लिटर गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आलेली आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज इथं जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे. अकलूज येथील 3 ठिकाणी छापेमारी करून तब्बल 30 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वाळू उपसा सुरू आहे. पूर्णा नदीपात्रामध्ये वाळू तस्करांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत 2 JCB 3 हायवासह 1,25,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मावळ तालुक्याच्या तळेगावात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकलेला आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरले जाणारे पत्ते जप्त करण्यात आले. अलिबाग तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेचा खून करून मृतदेह आंबेनळी घाटामध्ये फेकल्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातली घटना आहे. वडिलांच्या छळाला कंटाळून मुलानं मित्राच्या मदतीनं वडिलाची हत्या केल्याची घटना घडली. वडिलांचा हत्या करून मृतदेह विहिरीमध्ये टाकून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान आरोपीनं पोलीस तपासामध्ये गुन्ह्याची कबुली दिली आहे.